हॅलो. तर मी आता जाते माझ्या सासरी आणि मम्मीनं माझ्यासाठी खूप साऱ्या वस्तू गोळा केलेल्या आहेत ज्या मला आता ती जाताना देणार आहे. तर तो वानवळा काय आहे मी तुम्हाला आता दाखवते. काय मम्मी काय काय दिले आज? तू सासरी चालल्यास माहेरून काय मोकळी जाणार म्हणून मी तुझ्यासाठी छान रंगीत रंगीत तांदळाच्या कुरडया केलेल्या आहेत. भारी झालं की. हे रंगीत हंडी पापड तांदळाचे. हां. परत या हे पण तांदळाचे सांडगे. ते तुझ्यासाठी बनवले, माझ्यासाठी आणि वेगळ्या बनवल्यात मी. दिली आहे साखर दिली आहे मी. आणि मसाला तिखट करून दिलेला आहे. वर्षभर पुरेल इतकं मसाला तिखट करून दिलेला आहे मी. पुरेल असा वर्षभर पुरेल इतका मसाला करून दिलेला आहे मी. कोल्हापुरी मसाला. हे कसले तांदूळ? हे इंद्रायणी तांदूळ आहेत. मी शेतात याच वर्षी थोडेसे भात केले होते. भात लावला होता शेतात थोडा. त्याचे हे तांदूळ आहेत. टेस्ट बघण्यासाठी मी देते तिला थोडं. वास तर मस्त होते गेला. इंद्रायणी आहे ग तो. पहिल्या दिलेल्या आहेत ह्या झाडाच्या आमच्या शेतातल्या. हे नारळ दिलेले आहेत आमचे घरचे शेताचे. हे नारळ. हे सुकं खोबरं पण दिलेलं आहे मी तिच्यासाठी भाजीत वापरायला. हे चुरमुऱ्याचे लाडू. चुरमुऱ्याचे लाडू पण दिलेले आहेत मी थोडेसे तिच्यासाठी खायला जाताना. गोड आंब्याची पेटी पण दिलेली आहे मी तिच्यासाठी. हा हापूस आंब्याची पेटी पण आणलेली आहे आणि लेकीसाठी. तो पण मी देणार आहे तिला. शेवया केलेल्या आहेत थोड्या. शेवया पण देणार आहे मी. हे काय डब्यामध्ये? अगं हे घरच्या खोबऱ्यापासून तेल काढलेलं आहे. हे तुला देण्यासाठी मी बरणी भरून काढलेलं आहे बाजूला. घेऊन जातो त्यासाठी. शेतातली आंबाड्याची भाजी. नागाडची वांगी. कारलं आमच्या शेतातलं कारलं. आणि ही माझ्या शेतातली भेंडी. तुझ्या देवासाठी दिली थोडी फुलं. आपल्या शेतात येते. होय 2 झाडं उगवलेत शेतात. त्याला लागले ती छोटी छोटी फुलं. एवढं सगळं सामान दिलं तू. आता याला न्यायचं कसं? ही गाडीची डिग्गी आहे ती. डिग्ग्या म्हणून काय एवढं तर द्यायचं? सासू सासरे बघून तर खुशच होतील.